मित्रांनो राम राम, मी विशाल हिवाळे तुमचं परत एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या एम फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाविषयी आज आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये जवळपास भरपूर अशा प्रमाणात या वर्षी आपल्याला कांदा पीक लागवड झालेलं दिसूनच येत आहे। आणि जे काही कांदा पीक लागवड झालेलं आहे सर्व आपण मार्गदर्शन तुम्हाला देतच आलो, संपूर्ण तुम्हाला व्यवस्थापनही देतच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देतच आलेलो आहोत। शेतकरी मित्रांनो, आता आपला जर कधी आपण बघितलं तर आपला कांदा 30 ते 40 दिवसापर्यंतचा झालेला आपल्याला दिसून आलेला त्या ठिकाणी दिसत आहे। तर 30 ते 40 दिवसाचा कांदा झाल्यावर आपल्याला त्यामध्ये कांदा पिकामध्ये आपल्याला 4 गोष्टी करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो त्यामध्ये म्हणजेच कांदा पिकामध्ये आपल्याला खुरपणी करणं, निंदी खुरपणी करणं गरजेचं आहे। काही शेतकरी तणनाशक मारत आहे, सर्व शेतकरी आता तणनाशक तर मारतच आहे, परंतु तरी आपल्याला एक वेळेस तिथं खुरपणी करणं गरजेचं आहे। त्यामागचं कारण शेतकरी मित्रांनो म्हणजे जे काही आपली जमिनीमध्ये कडकपणा आलेला असतो तो कडकपणा निघून जातो आणि जमीन आपली तिथं भुसभुशीत होते। म्हणजे थोडीशी हवा खाली जी जमिनीमध्ये थोडीशी हवा खेळती राहते। हवा खेळती असल्यामुळे काय होतं, पांढऱ्या मुळांची आपल्याला त्या ठिकाणी वाढ झालेली दिसते आणि कांदा पिकाचं जोमदार असं वाढ आणि काळोखीवर कांदा आपल्याला तिथं आलेला दिसतो। म्हणजे ग्रीनरी तिथं आपल्याला कांदा पिकाला आलेली दिसून येते। त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण खुरपणी करून घेतो आपल्या कांदा पिकाला त्यावेळेस आपल्याला तिथं खत व्यवस्थापन करणं गरजेचं असतं। त्यानंतर आपण जे काही आपण खत वगैरे टाकतो ते आपल्या कांदा पिकाला चांगल्या प्रकारे तिथं लागू होत असतं। म्हणजेच दुसरं खत जे व्यवस्थापन असतं तर आपल्याला 30 ते 40 दिवसाचा कांदा ज्यावेळेस झालेला असतो त्यावेळेस आपल्याला तिथं करणं गरजेचं असतं। तर त्यावेळेस आपल्याला जे काही खत व्यवस्थापन तिथं करायचं आहे तर तिथं आपण 9-24-24 हा ग्रेड तिथं प्रति एकरसाठी 60 किलो या प्रमाणात तिथं आपल्या कांदा पिकाला वापरू शकतो। सोबतच शेतकरी मित्रांनो यासोबत आपल्याला बेन्सल जे काही सल्फर अवेलेबल असतं प्रति एकरसाठी आपण ते 10 किलो टाकायला तिथं विसरायचं नाही। किंवा या व्यतिरिक्त शेतकरी बंधूंना आपण जर कधी मार्केट दुसरा ग्रेड कधी टाकायचं ठरलं, दुसरा जर कधी खत व्यवस्थापन आपल्याला करायचं असलं तर त्याच अनुषंगाने शेतकरी बंधूंना तुम्ही 10-26-26 प्रति एकरसाठी 80 किलो या प्रमाणात 10-26-26 या खताचा तुम्ही वापर तिथं करायचा आहे। सोबत शेतकरी बंधूंनो तुम्हाला यासोबतही सल्फर टाकणं विसरायचं नाही। सल्फरचा रोल यामध्ये अशा प्रकारे काम करतो जेणे की आपल्या कांद्या पिकाला ग्रीनरी चांगल्या प्रकारे आणि कांद्याची जी शायनिंग असते शेतकरी बंधूंनो, शायनिंग आपल्या कांद्याला टिकून राहत असते। त्यामुळे आपल्याला कांद्या पिकाला सल्फर टाकणं कधीही विसरायचं नाही। आपल्याला पात करपलेली दिसते किंवा काही ठिकाणी आपल्याला कांदा पिकामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणून येतो। तर कांदा पिकामध्ये पीळ पडलेला आपल्याला दिसतो, म्हणजे कांद्याची पात जी आहे ती आपल्याला वाकडी तिकडी झालेली आपल्याला तिथं त्या ठिकाणी दिसून येते। तर त्यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो तुमच्या कांदा पिकामध्ये पीळ नसेल किंवा फक्त वरच्या साईडनं जर पात करपत असेल तर त्यासाठी आपल्याला फक्त एक नॉर्मल फवारणी घ्यायची, म्हणजे जी काय आपली साधी जी फवारणी असते तशी हलकी फवारणी आपल्याला तिथं त्या ठिकाणी घ्यायची आहे। ज्यामध्ये आपण साप बुरशीनाशक घेऊ शकतो किंवा आपण त्यामध्ये M45 ही बुरशीनाशक घेऊ शकतो। आणि सोबत मित्रांनो आपल्याला त्यामध्ये ॲक्ट्रा आपण हे कीटकनाशक घेऊ शकतो आणि कोणतंही त्यामध्ये आपण एक टॉनिक टाकून ती फवारणी करू शकतो। टॉनिकमध्ये आपण जसं की बायोविटा घेऊ शकतो, ज्याने आपल्याला काळोखीवर येईल, कांदा ग्रीनरी चांगली होईल। ॲक्ट्राने जे काय आपले थ्रिप्स वगैरे जिथं असतात, थ्रिप्स सगळे थोड्याफार प्रमाणात थ्रिप्स असतात तेही कंट्रोलमध्ये येतील आणि साप हे बुरशीनाशकचं काम करतं। म्हणजे जे काही तुमच्या वरच्या साईडनं जे काही तिथं पात अशा प्रकारे जळत असते तर तेही थांबण्याचं काम तिथं होऊनच जाईल। पण शेतकरी मित्रांनो तुमच्या कांदा पिकामध्ये जर कधी पीळ पडण्याचं कारण पातीला पीळ जास्त प्रमाणात पडलेला आहे तर त्या ठिकाणी तुमच्या कांद्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात तिथं थ्रिप्स आपल्याला दिसून येतं। तर मग त्यासाठी कोणती फवारणी करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला एक स्ट्रॉंगमध्ये तिथं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक तिथं घ्यायचं आहे, जे की टाटा कंपनीचं ताकद हे तुम्ही बुरशीनाशक तिथं वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो सिंजेंटा कंपनीचं तुम्ही ॲमिस्टार टॉप हे तिथं बुरशीनाशक तुम्हाला वापरायचं आहे।
सोबतच शेतकरी मित्रांनो, एक बुरशीनाशक झाल्यानंतर आपल्याला एक कीटकनाशक तिथं वापरायचं आहे. तर कीटकनाशकामध्ये शेतकरी बंधूंनो तिथं आपल्याला बायर कंपनीचं सोलोमॉन हे जे कीटकनाशक आहे हे तिथं वापर करायचा आहे, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जंप या कीटकनाशकाचाही तिथं वापर करू शकता. या व्यतिरिक्त शेतकरी घरडा कंपनी जे काही पोलीस कीटकनाशक आहे त्याचाही तुम्ही तिथं वापर करू शकता. शेतकरी बंधूंनो, एक कीटकनाशक तुम्हाला तिथं वापरायचं आहे, एक बुरशीनाशक, हे तर आपलं कंपल्सरी झालंच. पण आपल्या कांद्यामध्ये पातीची जी काही साईज आहे, पातीची साईज आणि पातीचे जे काही फुटवे ते वाढण्यासाठी आपल्याला तिथं एक टॉनिक घेणंही गरजेचं आहे. तर टॉनिकमध्ये आपल्याला शेतकरी बंधूंनो तिथं सिंजेंटा कंपनीचं इसाबिऑन हे टॉनिक तिथं वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या पातीची जी काही साईज आहे तीही वाढेल आणि पातीमधले जे फुटवे तेही वाढेल. आणि शेतकरी बंधूंनो, पातीची जी ग्रीनरी असते, जी ग्रीनरी टिकून ठेवण्याचं काम असतं, ते आपलं अमिनो बेस जे आपलं टॉनिक आहे, जे की सिंजेंटा कंपनीचं इसाबिऑन, ते उत्पादन तुम्ही तिथं वापरू शकता. आणि आपल्या कांद्यामध्ये भरघोस अशा उत्पन्नाची वाढ आपल्याला तिथून दिसून येत असते. तर शेतकरी बंधूंनो, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा.